न्यूज 24 वेद जनमनाचा आहेत. किती लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, काय त्याच्यामध्ये समस्या आहेत का, काही लोक राहिलेले आहेत का, या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर आढावा, सविस्तर चर्चा. नेहमी काय होतं, फक्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा होत असते, पण या दौऱ्याच्या निमित्ताने वरिष्ठ पदाधिकारी तर असतातच, पण इथे महिला आघाडी असेल, शिवसैनिक असतील, साधे कार्यकर्ते असतील, तळागाळातील सगळ्यांशी विविध विषयांवरती त्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचा एक ग्राउंड रिपोर्ट देखील आपल्याला अशा या संवाद दौऱ्याच्या माध्यमाने मिळत असतो. आणि हे सगळ्या गोष्टी घेऊन याचं पूर्णपणे विश्लेषण आणि अहवाल माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही देणार आहोत, जेणेकरून अजून काय या मतदारसंघामध्ये करता आला. आता इथे भरपूर विषय निघाले की 7.5 HP चा जो विषय आहे कृषी पंपाचा, त्याला वाढवून 10 HP चा केला, 15 HP चा केला, तर लोकांना सरकार म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होईल. त्याचबरोबर सहकारी पाणी पुरवठाचा विषय जो आहे तो नरके साहेबांनी इथे मांडला की बाबा तिथे इनडायरेक्टली 200-300 शेतकरी जे आहेत ते त्याला कनेक्टेड असतात. तो विषय जो आहे तो सरकारने त्याच्यामध्ये घेतलेला नाही, तर त्याच्यामध्ये अजून काय अमेंडमेंट करू शकतो का आपण. त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवक मला भेटले, राधानगरीला देखील भेटले आणि इथे देखील भेटले. त्या ग्राम रोजगार सेवकांचा वेतनाचा विषय होता. आता त्यांना कमिशन बेसिस वरती पगार मिळतो, त्यांना फिक्स्ड इन्कम, फिक्स्ड पगार जो आहे हा सरकारने द्यावा अशी त्यांची मागणी आहे. तर या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला ग्राउंड लेवलवरती आल्यानंतर कळत असतात. महानगरपालिकेचे रस्त्यांचे विषय असतील, काही रंकाळा तळावाचा विषय आहे, रोजंदार कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचा विषय आहे, हे असे विविध विषय जे आहेत या दौऱ्याच्या निमित्ताने आमच्यापर्यंत येतात. ते सरकार दरबारी घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आणि अशाच पद्धतीने जे आहे ते ग्राउंड लेवलला काय आहे बाबा, काय गरज आहे नक्की, या सगळ्या गोष्टी देखील लोकांपर्यंत, सरकारपर्यंत ज्या काही राहिलेल्या आहेत. कारण की सरकारनी आतापर्यंत तळागाळातील लोकांना न्याय कसा मिळेल, प्रत्येक घटक सामावून कसं घेतलं जाईल. कारण की सरकारने महिलांचा विचार केला, लाडकी बहीण योजना काढली, मुलींचा विचार केला, जे शिक्षण घेत आहेत त्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याचं काम केलं. त्याचबरोबर ज्येष्ठांचा विचार केला, त्याच्यासाठी वयोश्री योजना आणली, महिलांना त्याचबरोबर 50% सवलतीमध्ये बसमध्ये प्रवास केला. त्याचबरोबर आपण युवकांचा विचार केला तर युवा कार्य प्रशिक्षण योजना तिथे आणली, महिला अन्नपूर्णा योजना आणली, तिथे 3 गॅस सिलेंडर फ्री, महिलेला वर्षाला 6 लागतात सिलेंडर, त्यातून 3ची जबाबदारी सरकार घेते. तर ह्या सगळ्या गोष्टी सरकार करत असताना अजून त्याच्या व्यतिरिक्त देखील माहिती या दौऱ्याच्या निमित्ताने मिळत असते. आपण विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेता, कोल्हापूर जिल्ह्यातील किती मतदारसंघावर आपला दावा आहे? बघा, दावा करण्यासाठी मी ते आलो नाही. इथे महायुतीच्या निमित्ताने आणि महायुतीच्या माध्यमाने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 2 लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील आणि शिवसेना जिथे जागा वर्षानुवर्ष लढवते त्या जागांचा देखील आढावा इथे घेण्यात आला. त्याच्यात काय परिस्थिती आहे, कोण उमेदवार कशा प्रकारे तो तयारी करतोय, आताचे सिटिंग MLA आहेत त्यांची काय परिस्थिती आहे, या सगळ्यांचा अहवाल जो आहे हा बनवून माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हा दौरा आहे. कोल्हापूर शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण भाजपनं आता यावर हक्क सांगितलेला आहे. बघा, भाजप ही जागा लढवणार. मला वाटतं कोण काय म्हणतंय लोकल लेवलला त्याच्यापेक्षा वरिष्ठ नेते या सगळ्या गोष्टी ठरवतील, कारण की त्यांना ते अधिकार आहेत. तिन्ही पक्ष एकत्र मिळून सत्तेमध्ये आहेत, काम करतायत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, हे तिघं मिळून जे आहे हे कुठली जागा कोण लढवेल, कोण जिंकून येईल याच्यावरती ते तिन्ही नेते मिळून निर्णय घेतील. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पालकमंत्र्यांनी ज्या मंडळाच्या नियुक्त्या वगैरे बाकी केल्या त्या एकतर्फी केल्याचा असा आरोप झाला. मला वाटतं त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. तर त्याच्यामध्ये कोणाची नियुक्ती करायची असेल, नेमणूक करायची असेल तर त्या गोष्टी आम्ही करू शकतो. आता जसं तुम्ही सांगितलं आढावा घेतोय वगैरे, आता महाविकास आघाडी सुद्धा सक्रिय झालेली आहे. शरद पवार साहेब कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून सक्रिय झाले, पक्ष प्रवेश होत आहे, इकडे तिकडे सगळं सुरू आहे. एकूण आता आव्हान तुम्हाला कसं वाटतं? मला वाटतं ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. आव्हान
म्हटलं तुम्ही तर गेल्या 2 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे या महाराष्ट्र राज्यामध्ये कामं झाली आणि त्याच्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा यांच्याकडे सत्ता होती, पूर्ण ताकद होती, तेव्हा 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवसच फक्त मंत्रालयामध्ये गेलं. तो एक वेगळा विक्रम केलेला आहे. आम्ही विक्रम जो केलाय तो विकास कामांचा केलेला आहे, जनकल्याणकारी योजनाचा केलेला आहे, की 2 वर्षांमध्ये इतकी भरीव कामं, इतका भरीव निधी प्रत्येक शहराला असेल, गावाला असेल देण्याचं काम केलं. जसं मी म्हणालो की प्रत्येक घटक कसा सामावून घेण्यात येईल, प्रत्येक घटकाला कसा न्याय मिळेल याच्यासाठी सरकार काम करते. विकासात्मक कामं असतील, मोठमोठे प्रकल्प जे आहेत हे या सरकारने आणलेले आहेत. आता ते पाहून जे आहे, आता जे रोज राजकारण सुरू आहे हे त्याच्यासाठीच सुरू आहे की बाबा आम्ही तर काय, त्यांनी 2.5 वर्षामध्ये काय कामं केली नाही, पण महायुतीने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली एवढी मोठी कामं झालेली आहेत. आणि त्याचबरोबर लाडकी बहिणीचा तर त्यांनी एकदम धसका घेतलेला आहे. लाडकी बहीण योजना इतकी लोकप्रिय होईल त्यांना वाटलं नव्हतं. अगोदर त्याच्याबद्दल अपप्रचार केला की ही योजना जी आहे फसवी आहे, त्याचबरोबर ही योजना काय लागूच होणार नाही, पैसेच नाहीये सरकारकडे, पैसेच मिळणार नाही, 1 महिना फक्त 1 हप्ता भेटेल, नंतर ही योजना बंद होईल. पण आता लोकांना 2 हप्ते भेटले, 1.25 कोटी लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्याचबरोबर आता 2.5 कोटीपेक्षा जास्त ह्याची संख्या जी आहे ती पुढच्या 30 सप्टेंबरच्या अगोदर होईल. आणि त्याच्यानंतर जो आहे ज्यांना मिळालं नाही त्यांना 3 हप्ते मिळणार आहेत, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे 2.5 कोटी महिलांना जर लाभ मिळाला तर ह्यांची परिस्थिती काय होईल यांनी आता त्यांना ते भविष्य दिसायला लागलेलं आहे. म्हणून यांच्याच लोकांनी, काँग्रेसनी एकाला कोर्टामध्ये पाठवलं याचिका टाकायला की योजना बंद करा करून. आणि एकीकडे जिथे कोर्टामध्ये लोकांना हे पाठवतात की याचिका दाखल करायला आणि योजना बंद करायला, तिथे दुसरीकडे जाऊन लोकांना सांगतायत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही याच्यापेक्षा जास्त पैसे देऊ. म्हणजे हा दुटप्पी भूमिका जी आहे ही यांनी या ठिकाणी लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं लोक खूप सुज्ञ आहेत. लोकसभेमध्ये ज्या प्रकारे फसवेगिरी यांनी केली, ज्या प्रकारे लोकांची दिशाभूल केली, विधानसभेमध्ये ते चालणार नाही. म्हणून आता पायाखालची वाळू सरकायला लागल्यामुळे यांना आता त्याचा धसका लागलेला आहे की ही जनकल्याणकारी योजना जी आहे, म्हणजे लाडकी बहिणीला पण पैसे मिळत आहेत, तिथे फायदा होतोय, ज्येष्ठांना पण फायदा होतोय, त्याचबरोबर युवकांना पण फायदा होतोय, मुलींना पण त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये, कॉलेजच्या शिक्षणामध्ये पूर्णपणे फ्री तिथे त्यांना त्यांचं एज्युकेशन होणार आहे. युवकांना रोजगाराच्या निमित्ताने इंटर्नशिपच्या माध्यमाने त्यांना 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये मिळणार आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा एक धसका त्यांनी घेतलेला आहे. म्हणून एवढं चीप राजकारण जे आहे ते रोज ते लोक करतायत. त्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी काय अपेक्षा राजकारणावर? बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते की प्रत्येक जागा जी आहे ती कार्यकर्त्यांनी लढली पाहिजे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची ती भावना असते. ती भावना माझ्याकडे पण त्यांनी पोहोचवली की बाबा याही मतदारसंघामध्ये आपण लढलं पाहिजे, याही मतदारसंघामध्ये लढलं पाहिजे. पण जेव्हा आपण युतीमध्ये असतो तेव्हा ज्येष्ठ नेते जे आहेत, वरिष्ठ नेते जे आहेत हे निर्णय घेत असतात आणि कार्यकर्ता ते फॉलो करत असतो. कारण की युतीमध्ये लढत असताना बाबा कुठल्या जागा कोणाला सोडायच्या हे वरिष्ठ नेते जे आहेत ते निर्णय घेतात आणि कार्यकर्ते त्या प्रकारे कामं करतात. भाजपच्या आणि आरएसएसच्या कोर टीममध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं म्हटलं की या युतीमध्ये अजितदादांना घेतलं ती चूक झालेली आहे, त्याचे रिव्हर्स इफेक्ट या माहितीत दिसतात. अशी काही तक्रार आपल्याकडे नाही, इथे काही प्रॉब्लेम नाहीये. इथे जे आहे हे कार्यकर्त्यांनी त्यांची भावना मांडली, कशा प्रकारे आम्ही प्रत्येक जागा जी शिवसेना लढेल, महायुती लढेल, ती कशा प्रकारे जिंकून येईल याच्यावरती चर्चा झाली. आणि 100% ज्या ज्या जागा आम्ही लढू, कारण की कोल्हापूर जे आहे हे महायुतीला चांगला आहे. एवढा सगळा प्रचार अपप्रचार केल्यानंतर देखील जे आहे ही हातकलंगलेची जागा जी आहे ती आम्ही जिंकली इथे. त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये आम्हाला या जागेमध्ये अपयश आलं, त्याच्या काय काय कारण आहेत त्याच्यावरती देखील चर्चा झाली. आणि या विधानसभेमध्ये ते सगळ्या कारणं रेक्टिफाय करून त्याच्यावरती मात करून या सगळ्या जागा निवडून कशा येतील त्याच्यावरती आमचं काम चालू आहे. 8 दिवस वेगवेगळे सर्वे जाहीर होत आहेत. कधी काँग्रेसला दुःखमाप दिलं जाते, कधी महायुतीला. सर्वेचा तर काय घेऊन बसले तुम्ही? सर्वेचा विषय बघा, आमचा ट्रेंड जो आहे तो आमच्या बाजूने आहे. महायुती, मी कारण की जळगावला पण देखील जाऊन आलो, धुळ्याला जाऊन आलो, नगर, नाशिक, तिकडे परिस्थिती जी आहे, शिर्डी, तर सगळीकडे परिस्थिती चांगली आहे. आणि कोल्हापूरमध्ये देखील परिस्थिती खूप चांगली आहे. इथे
कोल्हापूरला आता लोकसभेला जे राजकारण झालं लोकसभेला जे खोटं बोला, पण रेटून बोला आणि लोकांच्या दिशाभूल करा की आरक्षण काढून घेणार, संविधान खतरे में, हे सगळे नरेटिव्ह जे आहे हे नरेटिव्ह चालवण्याचं काम केलं. पण आता लोकांना माहिती पडलं की कोण त्यांच्या बरोबर आहे, कोण त्यांच्यासाठी विचार करते, कुठलं सरकार त्यांच्यासाठी विचार करते. तर मला वाटतं लोक जे आहे ते योग्य निर्णय जे आहे ते या विधानसभेमध्ये घेतील आणि जास्तीत जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील. गेल्या आपण पन्हाळ्यात बरोबर आलो होता त्यावेळी पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेचा एक विषय होता, वकिलांनी केलेला आहे आणि हा महाविकास आघाडीच्या काळात झालेला मोठा घोटाळा आहे. त्याच्याबद्दल आपण काय? तर याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी की लवासामध्ये कोण आहे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामध्ये चौकशी जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.